चांदवड विघ्नहर्ता विसर्जन सोहळा तर गणपती बाप्पाला प्रेमाचा चांदवडकरांनी दिला निरोप। तर पुढच्या वर्षी लवकर या। श्री गणेशाचे विसर्जन करण्यासाठी छोट्या 21 तर मोठ्या 17 मंडळांची स्थापना झाली होती। तर गणेश विसर्जनाच्या वेळी चांदवड शहरातून वेगवेगळ्या पद्धतीने वाद्य लावून वाद्यांच्या पुढे नाचत पागडत मंडळाचे पदाधिकारी यांनी श्री गणेशाला निरोप दिला। तसेच चांदवड येथील रंगारी तलाव येथे नगर परिषदेच्या वतीने पूजा अर्चा करण्यासाठी सुख विविध देखील ठेवण्यात आल्या होत्या। त्यामध्ये पूजा करण्यासाठी टेबलची मांडणी करण्यात आली होती। तलावाच्या बाजूने बॅरिकेडिंग करून तलावाच्या दर्शनी बाजू झाकून ठेवण्यात आला होता, कारण कोणीही त्या ठिकाणी जाऊ नाही, जेणेकरून तलावात अनुचित प्रकार घडू नये म्हणून फक्त चांदवड पोलीस मित्र व पट्ट्यांची पोहणारे स्वयंसेवकच उतरून श्री गणेशाचे विसर्जन करेल। तसेच कुठल्याही प्रकारच्या कार्यकर्त्यास तलावात उतरण्यास परवानगी नव्हती, असे चांदवड पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांना सक्त वॉर्निंग दिली होती। यावेळी गावातील घरगुती गणपती मूर्तींचे विसर्जन देखील करण्यासाठी पोलीस मित्र जात होते। याकरिता चांदवड पोलीस ठाणे यांच्याकडून 35 मुलांना पोलीस नावाचे टी-शर्ट वाटप करण्यात आली। त्याचप्रमाणे चांदवड नगर परिषदेच्या वतीने त्या ठिकाणी लाइटिंग लावण्यात आली। तसेच रंगारी तलावाच्या बाजूला कोणीही मध्ये डोकू नये म्हणून व काही घटना घडू नये म्हणून डायरेक्ट देखील लावण्यात आले होते। तसेच मोठ्या मूर्ती विसर्जन करण्यासाठी नगर परिषदेने हायड्रो मशीन देखील ठेवण्यात आले होते। त्यांच्या सहाय्याने विसर्जन देखील करण्यात आले। या विसर्जनाच्या वेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चांदवड पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली मिरवणुकीकरिता पोलीस अधिकारी 4 पोलीस कर्मचारी 45 तर नाशिक क्वार्टरवरून 1 अधिकारी 5 कर्मचारी व 3 महिला, त्याचप्रमाणे होमगार्ड चांदवड 35 पुरुष व महिला 3 असा बंदोबस्त ठेवून मिरवणुका 12 वाजेपर्यंत सर्व चांदवड शहरातील सांगता करण्यात आली। डीजे महाराष्ट्र न्यूजसाठी मुख्य संपादक देविदास जाधव, चांदवड।